एक बेसल डोस दिला तर 100 किलो निघतो, पॉवरफुल दिला तर. 2 दिले तर 200. असं जर पॉवरफुल तुम्ही जर दिले, समजा झाड मोठं असेल तरचा विषय. हे कधी 2 वर्षानंतर म्हणतोय मी, म्हणजे झाड तयार झाल्यानंतर. आणि तुम्ही जर ह्या वर्षी जरी दिले, पहिला बेसल डोस दिला तर 25-30 किलो, दुसरा दिला तर 50-60 किलो, तिसरा दिला तर 100-150 किलो. आज 50 किलो एका बेसल डोसला तुम्ही लिहून घ्या. हे सगळ्या शेतकऱ्यांना सांगतोय मी. एक बेसल डोस टाका पॉवरफुल. एका झाडाला साधारणतः मला वाटतं एक 70-80 रुपये खर्च येतो. 100 रुपये धरा, 100 रुपये धरा. चला 100 रुपये खर्च केल्यावर जर 50 किलो माल निघत असेल, 50 किलो मालाचे किती पैसे झाले? 30 रुपयांनी 1,500 रुपये. 1 रुपयाला किती रुपये झाले? 15 रुपये. परंतु ते गॅरंटीने रोख करायला पाहिजे. लोकांना सवय काय लागली? उधार. मला सांगा, आपल्याला जर एखाद्या माल नेला आणि त्याने जर महिना 2 महिने पैसे नाही दिले तर आपला जीव काय होतो? जीवावर येतेच ना आपल्याकडे. आपला जीव कसा होतो? हे केमिकलवाले तुम्हाला एवढे 6-6 महिने पैसे उधार ठेवता, त्याला त्याची काही किंमतच नाही ना. काही विचार करा ना तुम्ही. जर त्याचा मालाची किंमत असती तर तो ठेवू शकतो का? जा बरं सोनाराकडे, त्याला म्हणावं 6 महिने नाही, फक्त महिनाभर उधार राहा. ठेवतच नाही कोणता सोना. म्हणजे सोनार राहत नाही. बेंटेक्सवाला जा बरं, तो म्हणतो वर्षभर घेऊन जाय. त्याला किंमत नाही ना. म्हणजे शेतकऱ्याला जसा आपला माल लगेच रोख पाहिजे, तसं शेतकऱ्याने रिझल्ट सुद्धा कसा मागितला पाहिजे? रोख मागितला पाहिजे. शेतकरी रिझल्ट सुद्धा उधार मागतो. उधार आपण म्हणतो ना की हापापाचा माल गप्पापा, म्हणजे तो जो तिकन उधार येतो आणि इकडं पण उधारच जातो. मग तुमचा जो 15 टन माल गळाला, त्याच्यातून निसर्गाने तुम्हाला काय सांगितलं? मगाशी जसं डॉक्टरने कानामागं दिली, ती कानामागच आहे नाही. म्हणजे निसर्ग तुम्हाला काहीतरी सांगायचा प्रयत्न